तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ क्वेश्चन्स बघितले ओपन आणि ह्याचा EWSचा ओपन आणि EWSचा कट ऑफ बघितलेला आहे. आता अदर राहिलेल्या कॅटेगरीचं बघू पुढलं. नेक्स्ट कॅटेगरी आहे OBC. ठीक आहे, OBCमध्ये बघा हे फर्स्ट लिस्ट सेकंड लिस्ट. याच्यामध्ये फर्स्ट लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं सर्वसाधारण 161 जागा होत्या. फर्स्ट लिस्टमध्ये 161 भरल्या, जागा शिल्लक नव्हती. लास्ट SML 2567, 133.66 कट ऑफ गेलेला. सेकंड लिस्टमध्ये 0 जागा शिल्लक. ठीक आहे, जागा नव्हत्या तरी पण 129 जागा भरल्या. 129 कुठं भरल्या इथे सांगितले कशा भरल्या. ठीक आहे, त्याचा लास्ट SML गेलेला आहे OBCचा सेकंड लिस्टमध्ये 3279, 131.41 कट ऑफ गेलेला आहे. सेम महिलाचं 145 जागा होत्या फर्स्ट लिस्टमध्ये, 145 भरल्या. त्याच्यापैकी त्याचा SML लास्ट 2886, 133.40 कट ऑफ फर्स्ट लिस्टचा गेलेला. सेकंड लिस्टमध्ये जागा शिल्लक नव्हती तरी पण 4 जागा भरल्या. NJ म्हणजे नॉट जॉईन. ठीक आहे, ज्या फिमेलनी जॉईन केलं नाही त्या जागा त्या कॅटेगरीच्या. ठीक आहे, मी त्याचं पण सेपरेट दाखवतो व्हिडिओ तुम्हाला की किती जागा टोटल नॉट जॉईन किती कॅन्डिडेट आहेत. लास्ट SML त्यांचा गेलेला आहे 3199 आणि कट ऑफ गेलेला आहे 131.41. हा फिमेलचा सेकंड लिस्टमध्ये कट ऑफ गेलेला आहे. माजी सैनिक 73 होत्या, तशाला तशा त्या शिल्लक आहेत सेकंड लिस्टमध्ये पण त्याला काहीच नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट टाईम पदवीधरच्या 49 शिल्लक होत्या फर्स्ट लिस्टमध्ये. सेकंड लिस्टमध्ये त्या 49ला 49 सर्व जागा कन्वर्ट केल्या. अगेन्स्ट म्हणले की त्या कुठे गेल्या हे इथे 129. ओके, चला नेक्स्ट खेळाडूमध्ये 24 जागा होत्या फर्स्ट लिस्टमध्ये शिल्लक. सेकंडमध्ये पण त्या तशा शिल्लक राहिल्या होत्या. सेकंडमध्ये पण त्या 24 तशा शिल्लक राहिल्या. त्या 24पैकी 5 अगेन्स्ट कन्वर्ट केल्या. अगेन्स्ट म्हणले की त्या गेल्या इथे 129मध्ये. त्याच्यानंतर राहिलेले जे 19 आहेत त्या 19 जागा कुठं गेल्या हँडिकॅप AGH/O हँडिकॅप प्लस ऑर्फन. ठीक आहे, ह्या जागा. तर हे मी इथं दाखवले लास्टला हँडिकॅप प्लस ऑर्फन. याच्यामध्ये ह्या 19 जागा आहेत. हे हँडिकॅप प्लस ऑर्फन त्याच्यामध्ये 16 दिव्यांगचे आणि 3 ऑर्फनचे असे टोटल 19 जागा आहेत. तर 19 जागा त्यांना कुठल्या दिल्या हे खेळाडूच्या. ते मी काल दाखवलं तुम्हाला. एकतर पार्ट टाईम किंवा स्पोर्ट ह्या दोन्हीपैकी या जागा जातात. ठीक आहे, ते कालच मी तुम्हाला दाखवलं होतं ते PDF मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकल्पग्रस्त फर्स्ट लिस्टमध्ये 24 जागा होत्या, 24ला 24 शिल्लक होत्या. सेकंड लिस्टमध्ये पण त्या 24 तशाच राहिल्या. त्या 24पैकी 17 जागा भरल्या. 24पैकी 17 प्रकल्पग्रस्तच्या भरल्या आणि राहिलेल्या 7 जागा आहेत त्या अगेन्स्ट कन्वर्ट केल्या. अगेन्स्ट म्हणले की त्या ह्या 7 गेल्या ह्या 129मध्ये इकडे. आता हे जे 17 भरल्या तर त्यांचा कट ऑफ किती आला आता लास्ट 27,940 लास्ट SML आणि 95.45 कट ऑफ गेलेला आहे प्रकल्पग्रस्तचा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भूकंपग्रस्तच्या 9 जागा शिल्लक होत्या फर्स्ट लिस्टमध्ये. सेकंड लिस्टमध्ये तशाच 9 होत्या तर त्या 9ला 9 जागा कन्वर्ट केल्या अगेन्स्ट. त्या आपण गेल्या 129मध्ये. ठीक आहे, तर टोटल आता हे 129 जागा आल्या कशा त्याचं कॅल्क्युलेशन बघा इथे सांगितले. 275 तुम्हाला जागा भरलेल्या दिसतील पण जागाच होत्या 161. ते मायनस केले तर 114 जागा येतील. तर हे 114 जागा कशा आल्या कुठून त्याच्यातले हे 49 आहेत जे पार्ट टाईमच्या कन्वर्ट केलेल्या अगेन्स्ट पार्ट टाईम. ह्या 5 खेळाडू कन्वर्ट झालेल्या. त्याच्यानंतर ह्या 7 प्रकल्पग्रस्त कन्वर्ट झालेल्या आणि 9 अर्थक्वेकच्या कन्वर्ट झालेल्या. ठीक आहे, आणि हे सर्व सोडून 44 आहेत विदाऊट रिमार्कवाल्या. विदाऊट रिमार्क. ठीक आहे, ते विदाऊट रिमार्क मी तुम्हाला एंडला टोटल दाखवतो किती आहे. तर हे प्लस त्याच्यात ॲड करून अशा 114 जागा झाल्या आणि ह्या 114 जागा टोटल प्लस त्याच्यामध्ये आणखीन नॉट जॉईनचे जे कॅन्डिडेट ओपनमध्ये ऑर्डर घेतली पण जॉईन नाही झाली ते 15. तर 114 प्लस 15 तर टोटल 129 झाल्या. तर त्या 129 जागा ह्या जनरलमध्ये भरलेल्या. क्लिअर, 129 जागा कशा भरल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट नॉट जॉईन 4 वुमन्स आहेत. वुमन्समध्ये पण 4 फिमेलने जॉईन केलं नव्हतं त्या नॉट जॉईनच्या 4 जागा. ठीक आहे, त्या भरल्या इथं. त्याच्यानंतर हे 19 तर मी सांगितले कसे आले. हे अगेन्स्ट हँडिकॅप प्लस ऑर्फन 16 + 3 16 हँडिकॅप 3 ऑर्फन टोटल 19 जागा ह्या इथल्या गेल्या. क्लिअर, तर सर्व जागेचा आता कट ऑफ सांगितलेला तुम्हाला. सर्वसाधारणचा हा कट ऑफ इतका गेलेला आहे, महिलाचा इतका आणि हे जागा कशा डिवाईड झाल्या ते इथे सांगितले. हे क्लिअर OBCचा. त्याच्यानंतर आता नेक्स्ट कॅटेगरी बघू.
SC. SCमध्ये चला फर्स्ट हे फर्स्ट लिस्ट, ही सेकंड लिस्ट. सर्वसाधारण 118 जागा होत्या. फर्स्ट लिस्टला 118 भरल्या, जागा शिल्लक नव्हती 2258. लास्ट एस एम एल होता 135.40 कट ऑफ गेलेला. सेकंड लिस्टला जागा शिल्लक नव्हत्या तरी पण 106 जागा भरल्या. ठीक आहे, आता 106 जागा कुठून आल्या ते इथं डिवायडेशन सांगितले. त्याच्यानंतर लास्ट एस एम एल 2737 गेलेला आहे आणि 133.40 कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण SCचा सेकंड लिस्टला. त्याच्यानंतर महिलाचं 107 जागा होत्या फर्स्ट लिस्टला, 107 भरल्या, जागा शिल्लक नव्हती 2083. लास्ट एस एम एल 135.91 लास्ट कट ऑफ गेलेला. सेकंड लिस्टला जागा नव्हत्या तरी पण 9 जागा भरल्या. 9 जागा कुठून आल्या? NJ नॉट जॉईन. ठीक आहे, त्याच्यानंतर SML लास्ट किती गेल्या? 2732 आणि कट ऑफ गेलेला 133.40. तर दोन्हीचा जवळपास 1-1 मार्कने फर्स्ट लिस्टमध्ये आणि सेकंड लिस्टमध्ये 1-1 मार्कने खाली उतरला आहे कट ऑफ. ठीक आहे, चला त्याच्यानंतर नेक्स्ट माजी सैनिक. माजी सैनिकच्या 54 जागा होत्या. माजी सैनिकच्या जागा जशा शिल्लक आहेत सेकंड लिस्टमध्ये पण. ठीक आहे, त्याच्यानंतर पदवीधरच्या 36 जागा होत्या म्हणजे पार्ट टाईमच्या. फर्स्ट लिस्टमध्ये तशा 36 शिल्लक होत्या, सेकंड लिस्टला पण त्या 36 तशाच आल्या. आता त्या काय केल्या? 36 जागा कन्वर्ट केल्या. अगेन्स्ट म्हणले की त्या कुठे गेल्या? ह्याच्यामध्ये हे 106. त्याच्यानंतर नेक्स्ट खेळाडूच्या 18 शिल्लक होत्या. फर्स्ट लिस्टला 18 होत्या, 18 शिल्लक जशा तशा राहिल्या होत्या. सेकंड लिस्टला पण त्या 18 तशाच आल्या. त्या 18पैकी 2 कन्वर्ट केल्या अगेन्स्ट म्हणले की त्या गेल्या इथे 106मध्ये. आता राहिल्या आहे 16. आता ह्या राहिलेल्या 16 कुठं गेल्या? अगेन्स्ट H-O हँडिकॅप प्लस ऑर्फन. ठीक आहे, ते गेल्या हँडिकॅप प्लस ऑर्फनला गेल्या या 16 जागा. ओके, या गेल्या 16 हँडिकॅप प्लस ऑर्फनला. त्याच्यामध्ये 15 हँडिकॅपचे होते आणि 1 ऑर्फन कॅन्डिडेट होता, तर टोटल असे 16. तर त्या 16 जागा दिल्या याच्यातल्या खेळाडूमधून. राहिलेल्या 2 कन्वर्ट करून टाकल्या, त्या ॲड झाल्या याच्यामध्ये जनरलमध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकल्पग्रस्त. 18 जागा होत्या, त्याच्यापैकी 16 फर्स्ट लिस्टला भरल्या, 2 जागा शिल्लक होत्या. लास्ट SML गेलेला 32,472, 90.96 कट ऑफ गेलेला. आता ह्याच्या 2 शिल्लक राहिल्या होत्या जागा, त्या 2पैकी 1 कन्वर्ट केली, 1 जसं ते शिल्लक आहे हे अगेन्स्ट कन्वर्ट केलेली, ते पण गेली जनरलमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट भूकंपग्रस्तच्या 7, त्या 7ला 7 जशा तशा शिल्लक होत्या. सेकंडला पण त्या 7 जशा तशा आल्या, त्या 7ला 7 कन्वर्ट केल्या, त्या पण कन्वर्ट केल्या, त्या गेल्या जनरलमध्ये. ठीक आहे, चला आता हे 106 जागा ज्या भरल्या त्या कशा आल्या? इथे बघा 214 जागा भरल्या, त्याच्यामध्ये 118 जागा होत्या, ते मायनस करा, 96 जागा येतील तुम्हाला. ठीक आहे, आता या 96मध्ये कसं हे 36 या आहेत पार्ट टाईमच्या, अगेन्स्ट पार्ट टाईमच्या 36, या 2 खेळाडूच्या, त्याच्यानंतर नेक्स्ट 1 ही प्रकल्पग्रस्तची, त्याच्यानंतर हे 7 भूकंपग्रस्तच्या आणि 50 आहेत ज्या विदाऊट रिमार्क आहेत. अशा टोटल 96 जागा आहेत. ठीक आहे, हे झाले 96 प्लस त्याच्यामध्ये 10 हे नॉट जॉईनचे, 96 प्लस 10 हे नॉट जॉईनचे ॲड 106 झाले, टोटल 106. तर हे 106 जागा भरल्यात. ठीक आहे, ह्या टोटल 106 जागा भरल्या. हे इकडे जनरलमध्ये 106 जागा भरल्या गेल्या. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट हे 106चं तर सांगितलं मी तुम्हाला, हे 106 आणि याचं पण सांगितलं. हे 16 जागा, हे 16 जागा कुठून आल्या? ह्या इथल्या ओपन प्लस आपल्या दिव्यांग आणि ऑर्फनच्या. ठीक आहे, आणि हे सेकंड लिस्टचे कट ऑफ आहेत 133.40, 133.40च कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे, हे झालं SCचं. नेक्स्ट कॅटेगरी बघू आता.